त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु महाराष्ट्राच्या समाजाच्या समाजकारणामध्ये शेती आणि माती ह्या गोष्टींचं नातं जपणारा, आयुष्यभर संविधान, फुले शाहू आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांशी नाळ जोडून ठेवणारं एक परखड व्यक्तिमत्व, गेलं हे मनाला कबूल होणं मुश्किल आहे, परंतु आपण एक मान्य केलं पाहिजे की बहुजन समाजाच्या दृष्टीने आज महाराष्ट्राच्या या समाजकारणामध्ये दादांचा सूर्यास्त झाल्यानंतर आज तुम्ही आम्ही कोणाकडे पाहायचं, खऱ्या अर्थानं ती जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कदापि भरून येणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात काम करत असताना माझे आमदार अशोक बापू पवार असतील, आमदार माऊली आबा कटके असतील किंवा वैयक्तिक अनेक प्रसंगातून अनेक कामातून दादाकडे जाणं झालं, परंतु एक स्पष्टपणा हे जपत असताना जर बारकाईने विचार केला तर कुठली निवडणूक त्यांनी जाती पाती धर्म याच्यावर कधीच केली नाही. प्रत्येक निवडणूक त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर गेली. मी आज सकाळी संजय आवटे म्हणून लोकमतचे जे प्रसिद्ध पत्रकार त्यांचा एक श्रद्धांजलीपर भाषण ऐकत होतो. मला काय ते राजकीय वाक्य नाही बोलायचं, पण एक छान वाक्य ते बोलले की आता ज्या निवडणुका पार पडल्या ती निवडणूक फक्त अजितदादांनी नेतृत्व केलं शहरातल्या, म्हणून ती निवडणुकीवर गेली, नाही तर ती निवडणूक दुसरीकडे परपटली असती. म्हणजे हा दादांचा एक आविष्कार होता. अनेक आविष्कारांपैकी फार बोलणं उचित ठरणार नाही. आमच्या दसगुडे परिवाराच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करत असताना आता माऊली आबांच्या डोळ्यात अश्रू आले. माऊली आबांचा काही काळापासून जो संबंध आला आणि तो त्यांनी जीव लावला, त्याच्यावर आपण जाणून घ्या की जीवातला जीव आपला गेलेला आहे, परंतु दादा लढ म्हणणाऱ्यांपैकी होते. त्याच्यामुळे इथून पुढे त्यांचा विचार आणि त्यांची कार्यक्षमता जपण्यासाठी आपल्याला लढण्याची प्रेरणा दादाच्या प्रतिमेकडे पाहून मिळावी, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण आदरांजली व्यक्त करतो. माझे 2 शब्द थांबतो.